शारदाबाई भोसले या अगदी कडक शिस्तीच्या बाई. शाळेतून रिटायर होऊन त्यांना 3 वर्ष झाली, पण घरात रिकामं बसायला होत नाही. म्हणून त्या घरच्या घरी शिकवणी घेत, पण आज त्यांचं मन कशातच लागत नव्हते. नुसत्या इकडून तिकडून एरझऱ्या घालत होत्या. कारणही तसं खासच होतं म्हणा. त्यांचा एकुलता एक मुलगा अविनाश. त्याने शारदाबाईंना न सांगताच रजिस्टर लग्न केलं. आपल्या शब्दाबाहेर नसणाऱ्या मुलाने आज त्यांना हे फोन करून सांगितले होते. तासात 1.5 तासाने ते दोघेही घरी येणार होते. त्यांना प्रचंड राग आलेला, पण शेवटी एकुलता एक मुलगा म्हणून त्या त्यांच्या स्वागतासाठी तयार झाल्या. शेजारच्या रमाकाकूंना सांगून त्यांनी त्यांच्या औषणाची तयारी केली. तोपर्यंत दारावर गाडीचा हॉर्न वाजला. रमाकाकू औषणाचे ताट घेऊन दारात उभ्या होत्या. बाजूला शारदाबाई पण होत्या. औषण करून नव्या नवरीला माप ओलंडून आत घेतले. दोघांनीही मिळून आईच्या आणि शारदाबाईच्या पाया पडले. शेजारी पाजारी जेव्हा अविनाशने भोसलेबाईंना कल्पना न देताच लग्न केलं, तेव्हा साऱ्यांना वाटले त्या त्यांची कानउघडणी करतील, पण झालं उलटंच. दोघांच्या लग्नाची सत्यनारायणची पूजेला बोलवून त्यांनी शेजाऱ्यांचे तोंड गोड केले. सर्व आवरल्यावर शारदाबाईंनी खड्या आवाजात सांगितले, जोपर्यंत कुलदेवीचे दर्शन होत नाही तोपर्यंत दोघांनी एकत्र राहायचं नाही. शारदाबाई कितीही कडक असल्या तरी त्या आतून स्वभावाने त्या प्रेमळ आणि मायाळू होत्या. खरं तर सायलीला पाहून त्या नरमल्या होत्या, पण त्यांनी तसं अविनाशला दाखवून दिलं नाही. त्या मनातच म्हणाल्या, किमान एकदा सांगून तरी पाहिजे होते आपल्या आईला. मुलगी व्यवस्थित आहे हे कळाल्यावर तरी त्यांनी नकार दिला नसताच. तिघांचं जेवण झाल्यावर त्या सायलीला घेऊन आपल्या खोलीत झोपायला गेल्या. सायलीला त्यांच्याविषयी ऐकून माहीत असल्याने तिने घाबरतच त्यांच्या मागोमागे खोलीत प्रवेश केला. त्यांच्या खोलीत असं राहणं सायलीला पसंत नव्हतं. खरं तर तिला प्रचंड दडपण आलेलं होतं. तिला काहीच न सुचल्याने ती शांतपणे बेडवर बसून राहिली. राहून राहून तिला आज घरच्यांची आठवण येत होती. आई बाबा असते तर किती खुश झाले असते. त्यांच्या आठवणीने तिचा चेहरा एकदम उतरला आणि तिचे डोळे पाणावले. ती आपल्याच विचारात होती. तेवढ्यात भोसलेबाई तिच्यासाठी पांघरूण घेऊन आल्या. काय झालं सुनबाई, चेहरा का उतरलाय तुमचा? आणि डोळे पण भरून आलेत, त्या आपल्या गंभीर आवाजात बोलल्या. सायलीने लगबगीने आपले डोळे पुसले आणि म्हणाली, काही नाही आई, ते असंच जरा. आईबाबांची आठवण आली का? कुठे असतात तुझे आई बाबा? शारदाबाई म्हणाल्या. देवाघरी. तिने कसं बसं हे शब्द उच्चारले आणि तिने रडायला सुरुवात केली. भोसलेबाईंना पण आपल्या नवीन सुनेला असे रडताना पाहून भरून आले. स्वतःला सावरत त्यांनी सायलीला जवळ घेतले. शांत हो सायली, असं रडू नको. मला तुला दुखवायचं नव्हतं अगं. मी आपलं असंच विचारले. मला माहीत नाही काही तुझ्याबद्दल. त्या तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत होत्या. त्यांनी आधी पाणी प्यायला देऊन तिला शांत केलं. थोडं सावरल्यावर सायली त्यांना म्हणाली, माझे आई बाबा 4 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. ॲक्सिडेंट झाला त्यावेळी अविनाश पण तिथेच होता. त्या गर्दीत माझी शुद्ध हळूहळू हरपत होती. ज्यावेळी मी शुद्धीवर आले त्यावेळी समोर अविनाशच होता. मी माझ्या आईबाबांविषयी विचारले तेव्हा त्यांनी नुसतेच नाही म्हणून मान हलवली. माझ्या दुःखाला पारावर राहिला नाही, पण त्यावेळी फक्त अविनाशच सोबत होता माझ्या. त्यांनीच मला या परिस्थितीतून बाहेर काढले. पण याविषयी अविने मला कधीच काही सांगितले नाही, पण त्याने खरंच एक चांगले काम केले. शारदाबाईंचा ऊर अभिमानाने फुलला होता. आई, तुम्ही रागावला तर नाहीत ना? आम्ही तुमच्या संमतीशिवाय लग्न केले. या 4 वर्षात मी अगदी कोलमडून गेले होते. केवळ अविनाशमुळे आज मी जिवंत आहे. माझी मदत करता करता कधी प्रेमात पडलो कळालंच नाही. त्यात
माझ्या इतर नातेवाईकांनी आमच्या सर्व संपत्तीवर हक्क दाखवून मला घराबाहेर काढले आणि मी निर्धार झाले. त्याचवेळी अविनाशने लग्नाचा निर्णय घेतला. नाही ग, मी कशाला रागू? हां, जरा वाईट वाटले. एकदा तरी आवीने मला कल्पना द्यायची होती. ते जाऊ दे. आता यापुढे कधी स्वतःला एकटं मानू नकोस. जसा अविनाश माझा मुलगा आहे तशी तू पण माझी मुलगी आहेस. मला आई मानशील ना? आई म्हणून ओल्या डोळ्यांनी सायलीने भोसलेबाईंना मिठी मारली आणि सासू सुनेचं नातं आणखीन घट्ट झाले. दिवस असेच आनंदात जात होते. 2 वर्षांनी अविनाशला आणि सायलीला यांना कन्यारत्न प्राप्त झाले. घरात तिघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. भोसलेबाईंना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. सर्वत्र फक्त आनंद आणि आनंदच. 9 महिने सायलीला त्यांनी अगदी फुलाप्रमाणे जपले. आत्ता नातीचेही करण्यात त्यांनी कसर सोडली नाही. बाळाची दुळदुळ पावले घरभर पडू लागली आणि भोसलेबाईंनी त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून दिले. आनंदाचे दिवस असेच सरत होते. सायलीनेही आता ऑफिसला जाणे सुरू केले होते. त्यामुळे लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी बरेच काही स्वप्न बघून ते जोमात कामाला लागले होते. अशातच अविनाशला ऑफिसच्या कामासाठी महिनाभर परदेशात जावे लागणार होते. परदेशात जाण्याची संधी बरोबरच त्याचे प्रमोशनही होणार होते. या प्रमोशनमुळे अविनाशची बरीच स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होणार होती. घरात सर्वच खुश होते. मात्र अविनाशच्या परदेशी वारीमुळे सायली मात्र तोंड पाडून बसली होती. कारण अविनाश हा एकटाच परदेशात जाणार होता. अविनाशला सोडून राहणे तिला फार तर कठीण जाणार होते. केवळ ऑफिसला गेल्यावर ते दोघे एकमेकापासून वेगवेगळे राहत. नाहीतर घरात काम करतानासुद्धा अविनाश तिच्या मागे मागे घुटमळत असे. भोसलेबाईंना या दोघांना असे बघून हसू येई आणि त्यांच्या या प्रेमाच्या ओढीने त्या सुखावून जाईल. कारण त्यांच्यानंतरनं त्यांच्या लाडक्या लेकाची अगदी त्यांच्यापेक्षा जास्त काळजी करणारी सून त्यांना भेटली होती. बघता बघता अविनाश परदेशी जाण्याचा दिवस उजडला. त्याच्या जाण्याची पूर्ण तयारी सायलीने अगदी काळजीने केली होती. तर भोसलेबाईंनी त्याला आवडणारे असे लाडू, चिवडा, टिकाऊ चटण्या असे बरेच पदार्थ बनवून दिले होते. तसं बघायला गेलं तर भोसलेबाईंनाही भरून आले होते. पहिल्यांदाच त्यांचा मुलगा एवढा लांब एकटा जाणार होता, तोही महिनाभरासाठी. त्यांनाही त्याच्याशिवाय जगणे कठीणच जाणार होते. पण त्याच्या भविष्यासाठी म्हणून त्या तयार झाल्या होत्या. सासूसुना दोघेही अविनाशला सोडायला विमानतळावर गेल्या. अविनाश तर विमानतळावर पोहोचेपर्यंत आपल्या लाडक्या लेकीशी खेळण्यात मग्न होता. त्यालाही लेकीला सोडून लांब जाणे जड जात होते. पण त्याने मनाची समजूत काढली होती. हे तिच्या भविष्यासाठी गरजेचे आहे म्हणून विमानतळावर निरोप देताना या दोघींबरोबर त्याचे डोळे पाणावले होते. अविनाशने सायली व आईला एकदम घट्ट मिठी मारली आणि आपल्या लाडक्या लेकीचा पापा घेतला. अखेर अविनाशच्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि विमान दृष्ट्याआड जाईपर्यंत सायली एकटक विमानाला बघत राहिली. अविनाश परदेशी गेल्यापासून सायलीचे मन कशातच लागत नव्हते. ऑफिसला जाणे गरजेचे असल्यामुळे ती जात होती. भोसलेबाईंचा वेळ घरातील सर्व करण्यात आणि आपल्या नातीचे करण्यात जात होते. रात्री उशिरा अविनाशचा फोन येत असे. त्यामुळे त्याच्याशी बोलून मगच त्या झोपी जात. अविनाश आणि सायलीचे अगदी उशीरपर्यंत फोनवर बोलणे चालत असे. त्यामुळे सायलीचीही झोप होत नव्हती. त्यात सकाळी लवकर उठून पुन्हा ऑफिसला जावे लागे. त्यातच कामाचा ताण आणि अविनाशचा विरह यामुळे सायली नरमली होती. भोसलेबाई हे सर्व जाणून होत्या. सायलीचे चित्त अविनाश येईपर्यंत लागणार नव्हते. त्यामुळे
घरातील इतर कामाची पण जबाबदारी त्यांनी काही काळासाठी आपल्या खांद्यावर घेतली. दिवस संपत नव्हते. अविनाशला कधी एकदा आपल्या घरातल्यांना भेटतो असे झाले होते. पुढच्या आठवड्याभरात तो आपल्या मायदेशी परतणार होता. सायलीला भेटण्याच्या ओढीने आणि त्याला तो आठवडाही जास्त वाटत होता. इथे सायलीची परिस्थिती वेगळी नव्हती. तिने तर घरातल्या कॅलेंडरवर चक्क खुणा केल्या होत्या. डोळे आता अविनाशच्या परतीच्या दिशेकडे लागले होते. आज अविनाश येणार म्हणून सायलीने चक्क ऑफिसला सुट्टी टाकली होती. आज तिच्या चेहऱ्यावर अविनाशच्या भेटीचे तेज आले होते. एवढे दिवस स्वतःमध्ये गुंतून असणारी सायली आज प्रचंड उत्साहाने काम उरकत होती. भोसलेबाईसुद्धा आपला मुलगा एवढ्या दिवसांनी येणार म्हणून आनंदात होत्या. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबासाठी नशिबाने काही वेगळंच ठरवून ठेवलं होतं. सायली आणि भोसलेबाई ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या त्या क्षणाला नजर लागली. अविनाश परतला नाही, पण त्याच्या मृत्यूची बातमी येऊन दारावर पोलीस धडकले. अविनाशचा मृत्यू हे ऐकताच भोसलेबाई कोसळल्या. त्यांच्या पाठोपाठ स्वयंपाकघरातून सायली बाहेर आली. बाहेर पोलिसांना पाहून सायली घाबरली आणि भोसलेबाईंना अशा बिथरलेल्या अवस्थेत पाहून सायलीला काही सुचेना. ती धावतच आधी भोसलेबाईंकडे गेली. आई, काय झालं तुम्हाला? तुम्ही अशा का दारात बसल्या आहात? आई, त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. बघून तिने पोलिसांना विचारले, मी इन्स्पेक्टर पाटील. मिस्टर अविनाश जे परदेशातून परतत होते त्यांचा वाटेत अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. काय? अविनाशचा मृत्यू? नाही, हे शक्य नाही, असे म्हणत सायली अनन्याला बिलगून रडू लागली आणि अविनाशच्या जाण्याचे दुःख सहन न होऊन बेशुद्ध पडली. एव्हाना आजूबाजूचे शेजारी घरात जमले होते. अनन्या सर्वांच्या आवाजाने घाबरून रडू लागली. आलेले शेजाऱ्यांनी भोसलेबाईंची खूप समजूत काढली. अनन्याला त्यांच्याकडे सोपवले आणि सायलीला तिच्या खोलीत नेले. ती शुद्धीत न आल्याने डॉक्टरांना बोलवले होते. डॉक्टरांनी काही इंजेक्शन देऊन तिची काळजी घ्यायला सांगितली. बाहेर ॲम्ब्युलन्स आली. तसेच भोसलेबाईंना दुःख आवरणे कठीण झाले होते. मात्र आपल्या मुलीसमान सुनेला आणि नातीला पाहून त्यांना स्वतःचे दुःख आवरते घ्यावे लागले. सायलीला थोड्या वेळाने शुद्धीवर आली. त्या सायलीला बाहेर घेऊन आल्या. अविनाशला एकदा शेवटचं पाहण्यासाठी सायलीला रडू अनावर झाले होते. तिचे अश्रू संपण्याचे नावच घेत नव्हते. सायलीला सांभाळणे भोसलेबाईंना कठीण जात होते. सर्व कार्य उरकून शेजारी पाजारी पण धीर देऊन जात होते. भोसलेबाई देवापुढे हात जोडून देवाला जाब विचारत होत्या. त्यांना अविनाश जाण्याचे दुःखही करता येत नव्हते आणि ते सहनही करता येत नव्हते, कारण त्याच डासळ्या तर पूर्ण घर कोसळले असते. सायली तर या जगात असून नसल्यासारखी होती. ना कोणाशी बोलायची, ना घराबाहेर पडायची, ना मुलीसोबत खेळायची. नुसती खोलीत बसून एकटक शून्यात पाहत होती. भोसलेबाईंना वाटायचे मुलगा साथ सोडून गेला, पण त्यांना मुलीला पण गमवायचे नव्हते. त्यामुळे त्या सायलीला खूप जपत होत्या. तिला तिचा वेळ देत होत्या. पण सायली अविनाशच्या दुःखातून बाहेर पडतच नव्हती. भोसलेबाईंना खूप कष्ट घ्यावे लागले तिला दुःखातून बाहेर काढायला. भोसलेबाईंनी तिला तिच्या मुलीच्या जबाबदारीची क्षणोक्षणी आठवण करून दिली. काही दिवसात त्या अनन्याला आणि सायलीला घेऊन त्यांच्या गावच्या घरी गेल्या. त्यामुळे सायलीमध्ये थोडाफार फरक पडला. यात 2 वर्ष निघून गेले. भोसलेबाईंनी तिला पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले. अविनाशने पाहिलेल्या
स्वप्नांना पूर्ण करण्याची गळ घातली तेव्हा कुठे नाइलाजाने सायली कामावर रुजू झाली. भोसलेबाईंनी स्वतःला समाजकार्यात आणि धर्मकार्यात गुंतवून घेतले. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या जाण्याने त्याही मनाने खचल्या होत्या, पण त्यांच्या लाडक्या मुलाच्या लेकीला पाहून त्याही या दुःखातून बाहेर येण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवत. भोसलेबाईंनी लाडक्या नातीला अनन्याला आपला पूर्ण वेळ दिला. कुठेही गेल्या तरी त्या तिला आपल्यासोबत नेत असत. समाजकार्यासाठी ज्या ज्या संस्थेमध्ये जात तिथे सायलीलाही वेळ मिळेल तसे घेऊन जात असे. त्यामुळे सायली आणि अनन्याही तेथे सर्वांमध्ये रुळल्या होत्या. सायली ही घराबाहेर पडल्यामुळे थोडी सावरली होती. सर्वांशी थोडे बोलू लागली होती, पण भोसलेबाईंना तिच्या हसण्यामागचेही दुःख दिसत होते. वरवर जरी ती हसत असली तरी कित्येक रात्री ती जागून काढते हे त्यांनी पाहिलं होतं. अनन्या आता शाळेत जाऊ लागली होती. तिला आपल्या पप्पाची आठवण येत असे. बाबा बाबा बोलत असे. काही दिवसांनी भोसलेबाईंनी विचार केला, सायली आपल्या खातर असे कित्येक दिवस एकटी राहणार. तिलाही तिचे आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. मी स्वतः जसं आयुष्य एकटीने काढलं तसं सायलीने भोगायला नाही पाहिजे. सकाळी लवकर सर्व आवरून त्या अनन्याला शाळेत सोडून आपल्या संस्थेत येत होत्या. त्या संस्थेत अजय नावाचा एक मुलगा आपल्या आजीला भेटायला यायचा. त्याच्या आजीशिवाय त्याचं कोणीच नव्हतं. आजीला कसलाही त्रास होऊ नये आणि तिची योग्य काळजी घेतली जावी म्हणून त्याने आजीला या संस्थेत ठेवलं होतं. दिवसातून 2दा तो आजीला भेटायला यायचा. काही खाऊ आणला तर सर्वांसाठी आणायचा. अत्यंत मनमिळावू आणि आज्ञाधारक होता. दिसायला गोरा, उंचपुरा, कसरत करून शरीर कमवलेला तो एका हिरोसारखा दिसायचा, पण बोलण्यात आणि वागण्यात अत्यंत नम्र आणि शिस्तप्रिय. त्यामुळे भोसलेबाई आणि त्याचे खूप जमायचे. गेले 5 वर्षे त्या त्याला ओळखत होत्या. संस्थेतल्या कित्येक तरी मुली त्याच्यावर फिदा होत्या. मात्र तो सर्वांकडे दुर्लक्ष करत असे. त्याच्या आजीला वाटायचं आपल्या नातवाने लग्न करावे, एक छानशी नातसून आणावी, पण त्याला वाटायचं आलेली मुलगी माझ्या आजीला नीट सांभाळणार नाही म्हणून. एक दिवस असंच तो संस्थेत आलेला असताना सायलीही त्याच वेळेस आलेली होती. सायली समोरून घाईघाईत येत होती आणि त्याचेही बाजूला लक्ष नव्हते. तेवढ्यात त्याचा धक्का तिला लागला आणि दोघेही जोरात खाली पडले. त्यांच्या पडण्याच्या आवाजाने इतरही लोक सर्व जमा झाले. सायलीच्या अंगावर तो पडल्यामुळे तिला फार अवघडल्यासारखे झाले होते. एरवी मुलींना भाव न देणारा तो मात्र तिच्यात हरवला होता. तेवढ्यात समोरून भोसलेबाई सायलीला आवाज देत तिच्याजवळ आल्या. तेव्हा हा सायलीपासून बाजूला झाला. तो काही बोलणार तेवढ्यात सायलीच त्याच्यावर भडकली. ओ मिस्टर, तुम्हाला बघून चालता येत नाही का? बघता एकीकडे, चालता एकीकडे. तुम्हा पुरुषांना नुसता बहाणा हवा असतो बायकांच्या जवळ यायचा. एकतर अंगावर पडलात आणि उठायचं सोडून माझं तोंड काय बघत बसलात? आता काय गप्प बसून आहात? सॉरी वगैरे बोलण्याची पद्धत नाही का तुमच्याकडे? सायली भडकून आपली साडी व्यवस्थित करत होती आणि बोलत होती. तिच्या हाताला लागले होते, त्यातून रक्त येत होते. अहो नाही, म्हणजे खरंच सॉरी, खरंच मी मुद्दाम नाही केलं. माझं खरंच लक्ष नव्हते. तुम्हाला फार लागले नाही ना? त्याला फार अवघडल्यासारखे झाले, पण सायलीला भडकलेले पाहताना भोसलेबाई मधीच पडल्या. अजय, तुला लागले तर नाही ना? नाही नाही, तो अडखळत बोलला. भोसलेबाई सायलीला घेऊन आतमध्ये गेल्या तरी सायली रागाने त्याच्याकडेच पाहत होती. आई, मला एवढं लागलं आणि तुम्ही त्याला काहीच बोलला नाही. वरती तुम्ही त्याला काळजीने लागलं का काय म्हणून विचारताय.
सायलीचा आणखीन रागराग झाला होता. आत्ता तुम्ही दोघं पण पडलात तर विचारायला नको का? सायली, आणि तू समजतेस तसा तो मुलगा नाही. तो खूप चांगला मुलगा आहे. संस्थेत कुठल्याच मुलीशी तो कामाशिवाय बोलत नाही. असेल, पण मला नाही आवडत अशी मुलं. संधी साधून सायलीचा राग काही कमी झाला नव्हता. त्यात तिचा दोष मुळातच नव्हता. अविनाश गेल्यापासून ती मुलांपासून लांबच राहायची. उगीच कुणीतरी गळ्यात पडायला नको म्हणून, आणि आपल्या एकटेपणाचा कुणी फायदा घ्यायला नको म्हणून भोसलेबाईंनी तिच्या जखमेवर मलमपट्टी लावली आणि तिच्यासाठी चहा पाठवायला सांगून त्या त्यांच्या कामासाठी निघून गेल्या. त्यांनी अनन्यालाही तिच्याकडे पाठवून दिले. सायली आणि अनन्या थोडा वेळाने बाहेर बागेत आल्या तर तिथे पुन्हा तोच मुलगा एका आजीसोबत एका बाकडावर बसलेला दिसला. आजीला पाहून सायलीला आश्चर्य वाटले की हा या आजीसोबत काय करतोय, पण तिने चौकशी करायचे टाळले आणि ती पुढे निघून गेली. एक दिवस असेच सायली संस्थेत आलेली तेव्हा ती आजीसोबत गप्पा मारताना अजय तिला पाहत होता. खूप काळजीने आणि आपुलकीने ती त्यांच्याशी बोलत होती. काहीतरी खूप प्रेमाने खाऊ भरवत होती. आजी अगदी हसत खेळत तिच्याशी गप्पा मारत होती आणि आपले लाड पुरवत होती. अजय पुढील दृश्य पाहून मनोमन सुखावला. अशीच जोडीदार मिळाली जी आजीची सेवा करणारी असेल तर त्याच्या मनाला हा विचार स्पर्शून गेला. खरं तर सायलीला पाहताच ती त्याला आवडली होती, पण त्यांची भेट अशी काही अपघाताने झाली की तो पुढे काहीच तिच्याशी बोलू शकला नाही. सायली ही दिसायला फार सुंदर होती. साधी सरळ राहणारी, कार्यतत्पर, कोणत्याही मेकअपशिवाय ही तिचं सौंदर्य एखाद्याला भुरळ घालेल असं होतं. सायलीने अविनाशशिवाय आपल्या जीवनातील या क्षणांना फार दूर रोखून ठेवलं होतं. सायलीच्या जीवनातील घडून गेलेल्या प्रसंगाची माहिती त्याला भोसलेबाईंकडून कळाली होती. तेव्हापासून अजयच्या मनात तिच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर होता. मात्र तिच्या कडक स्वभावापुढे कोण उभा राहणार? घरातील काम, संस्थेतील काम ही चालू होती. मात्र जसजसे दिवस जात होते भोसलेबाईंना सायलीची जास्तच काळजी वाटू लागली होती. कारण त्यांच्यानंतरनं या दोघींना कोण सांभाळणार याचीच त्यांना सतत चिंता वाटत होती. त्यात उतरत्या वयातील आजारपणाने तोंड वर काढले होते. सायली अशा वेळी त्यांची सेवा करण्याची कोणतीही कसर सोडत नसे. त्यांच्या आजारपणात त्यांची संस्थेची कामेही सायली पूर्ण करत असे. संस्था ही या दोघींसाठी दुसरे घर झाले होते. अजयला जेव्हा कळाले की भोसलेबाई आजारी आहे तेव्हा तो त्यांना भेटायला त्यांच्या घरी आला होता. अजयला पाहून भोसलेबाईंनाही बरे वाटले. तेव्हा या दोघांच्या गप्पा रंगलेल्या सायलीने पाहिले तेव्हा तिने सर्वांसाठी चहा आणि खायला आणले. परंतु अजयवर असलेल्या रागामुळे त्याच्यासोबत न बसता ती बाजूला जाऊन बसली. असेच अजय वर भोसलेबाईंना भेटायला घरी येत असे. त्यांना काय हवं काय नको पाहत असे. अनन्यासोबतही त्याची चांगलीच गट्टी जमली होती. हळूहळू सायलीचाही राग त्याच्यावरचा शांत झाला होता. संस्थेतही आता ते कधीतरी एकत्र काम करत असतात, कधीतरी एकत्र चहा कॉफी घेत. यामुळे अजयच्या आजीला फार आनंद झाला होता. बाकी फारसे बोलत नसले तरी दोघांमधले भांडण मिटले होते आणि सायलीला अजय हा चांगला मुलगा आहे हे कळालं होतं. पण त्याच्या पलीकडे तिच्या मनात त्याच्याविषयी काहीच नव्हते. पण अजय मात्र तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता. अशाच एका संध्याकाळी अनन्या आणि सायली बाहेर फिरायला गेले होते. तेव्हा अनन्यासारखी बाबांची आठवण काढत होती. तेव्हा सायलीला तिची समजूत काढणे कठीण झाले होते. आपण बाबांना आणूया म्हणून अनन्या हट्ट करत होती. सायली वैतागून घरी आली तेव्हा भोसलेबाईंनी सायलीला
तिच्या रागवण्याचे कारण विचारले. मात्र सायली खूपच रागात होती आणि अविनाशच्या आठवणीने आणखीन दुःखी झाली होती. त्यामुळे सायलीशी आपण नंतर बोलू असा विचार करून त्या शांत बसल्या. अनन्याला त्यांनी आपल्या जवळ घेतलं आणि तिला सांगितले, आपण थोड्या दिवसांनी आणू तुझ्या बाबाला शोधून. अजय आणि अजयची आजी आज भोसलेबाईंना भेटायला आले होते, कारण अजयला सरकारी ऑफिसमध्ये चांगली नोकरी लागली होती आणि 8 दिवसांनी तो दुसऱ्या गावी शिफ्ट होणार होता. यावेळेस अनन्यासाठी त्याने भरपूर खेळणी आणि खाऊ आणला होता. अनन्या तो आलाय म्हणून खुश होती. काका, तू नेहमी माझ्याच घरी का राहत नाही? आता तू मला सोडून जाऊ नकोस, इथेच राहा माझ्यासोबत. अनन्याच्या अशा अचानक बोलण्याने सर्वच धक्क्यात होते. सायलीने पुढे होऊन रागाने अनन्याला घेऊन जात होती. तेवढ्यात अजयची आजी बोलली, थांब सायली बाळा. अनन्या बोलली, त्यात काही चूक नाही आहे. तू मला आपलं मानतेस म्हणून मी तुला बोलते. आयुष्यात जे झाले ते विसरून पुढे जावं. अजून खूप आयुष्य पडले आहे तुझ्या पुढ्यात. त्यातून अनन्या पण फार लहान आहे. तू पुन्हा एकदा संधी दे आयुष्याला सुधारण्याची. सायली, मलाही हेच वाटते. किती वर्ष अशी तू एकटी राहणार? मी स्वतः अविनाशचे वडील गेल्यानंतर असेच एकटीने आयुष्य काढले, पण ते सोपे नव्हते. नाही ते तुझ्यासाठी असणार आहे. खरं तर माझी इच्छा की तू नव्याने संसार करावास. तू ही माझी मुलगी आहेस तर मी तुझ्या चांगल्याचाच विचार करणार. भोसलेबाई पण मला नाही करायचा पुन्हा संसार. मी आहे अशीच ठीक आहे. अविनाशच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्याकडे आणि तुम्हाला सोडून मला कुठे जायचं नाही. सायली काकुळतेने म्हणाली. आणि अनन्या, तिचे काय? ती अजून लहान आहे. तिला नको का तिच्या बाबांची साथ मिळायला? तिच्या मनाचा तरी विचार कर. भोसलेबाई म्हणाल्या, अनन्या अजून लहान आहे. तिलाही नंतरनं कळायला लागेल तर सवय होईल तिलाही. सायली, तुझे विचार तू तिच्या कवळ्या मनावर लादते आहेस सायली. भोसलेबाई म्हणाल्या. सायली, मी आजपर्यंत बोललो नव्हतो, पण आज बोलतो. पहिल्याच भेटीत तू मला आवडलीच होतीस. तू पुन्हा माझ्यावर भडकशील म्हणून मी बोललो नाही. आणि आता आजपर्यंत कुठल्याच मुलीबद्दल मला असे वाटले नाही, पण तू सोबत असलीस की नेहमी वाटायचं तुझी सोबत अशीच राहावी. आज जेव्हा हे शहर सोडायचे आहे तेव्हा तू माझ्यापासून दुरावणार नाही ही भावना सतत मनात खात होती. म्हणून आज मी भेटायला आलो होतो. अजय, तू खरं बोलतो आहेस? मग आजपर्यंत तू मला ही गोष्ट का बोलला नाहीस? भोसलेबाई म्हणाल्या. मला माहीत होतं सायली या गोष्टीला तयार होणार नाही, म्हणूनच मी हा विषय काढला नाही. पण आज अनन्या मला सोडून जाऊ नकोस बोलली तेव्हा मला ही जाणवलं की मी किती अधुरा आहे या दोघींशिवाय. सायली, विचार कर या विषयाचा आणि सांग मला तुझा निर्णय. मला घाई नाही. तू जो निर्णय काही घेशील तो मला मान्य असेल. आज नेहमीसारखीच सायली आपले ऑफिसचे काम आवरून NGOच्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आज कोणीच दिसत नव्हते. बाहेरही आश्रमातील इतर लोक काहीतरी गंभीर चर्चा करताना तिने पाहिले होते. कधी आलात सायलीताई? आवाज द्यायचा ना, मी चहा आणते तुमच्यासाठी. तिथे जेवणाची व्यवस्था पाहणारी शीतल आत येत बोलली. आत्ताच आले ग. बाहेर कसली चर्चा चालू आहे? नाही म्हणजे सर्व एकत्र अगदी गंभीर होऊन विचार करतात. सायली म्हणाली. म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही? आश्चर्य व्यक्त करत शीतल बोलली. का ग, काही खरंच सिरियस आहे का? सायली काही न कळून बोलली. बरोबर 2 दिवस तुम्ही पण आला नाहीत म्हणूनच असे तुम्ही विचारताय. अहो त्या तुमच्या लाडक्या सावित्री आजी, त्यांच्या नातवाला
हॉस्पिटलमध्ये ठेवले. 2 दिवस झाले शुद्धीवर नाही आला अजून, शीतलने सांगितले आणि ते सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. अगं मग मला कळवायचे ना. पण नक्की काय झाले एवढे शुद्धीवर नाहीत? म्हणजे एवढं गंभीर काय झाले? सायली आता खूपच घाबरलेली होती. अहो सायलीताई, आपल्या साठे मॅडम सांगत होत्या त्या दिवशी ते तुमच्या घरून आले, आजीला सोडून गेले. त्याच रात्री त्यांना ट्रकची धडक बसली मोठ्या वळणावर आणि त्यांचे डोके दगडाला आपटले. खूप रक्त गेले. कुणीतरी हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या पाकिटात असणाऱ्या कार्डवरून इथे फोन केला. तेव्हा सर्व तिकडेच आहेत. एवढं बोलून ती निघून गेली. सायली मात्र सुन्न होऊन बसली होती आणि तिला काय कळावे काहीच कळत नव्हते. एरवी त्याला इग्नोर करणाऱ्या तिला आज एकदमच काळजी आणि त्याच्याविषयीची भीती वाटू लागली. तिला स्वतःचे आश्चर्य वाटले. आपण त्याच्याविषयी एवढं का विचार करतोय? पण पुढच्या क्षणाला तिने साठे मॅडमला फोन करून विचारले कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे ते आणि अगदी तंद्रीतून ती बाहेर निघूनही गेली. बाहेर जाऊन रिक्षा पकडली. ती तडक हॉस्पिटलमध्ये आली. तिला तिथे पाहून साठे मॅडमनाही आश्चर्य वाटले, कारण सर्वांना त्या दिवशीचा प्रसंग माहीत होता आणि तिचा त्याच्यावर असणारा राग. साठे मॅडम, सायली आणि आजी डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसल्या होत्या. सायली आजीला धीर देत होती. नमस्कार, मी डॉक्टर अजित रेगे. हां, जो मुलगा आहे तो आपला कोण आहे? डॉक्टर आजीची फाईल चेक करत बोलत होते. माझा नातू आहे तो, आजी थरथरत्या आवाजात बोलल्या. पण त्यांना पुढे काही बोलवेना. हो, या सावित्री तुळसकर या आमच्या यशोदा आश्रमात राहतात. अजय यांचा नातू आहे. साठे मॅडमनी इतर माहिती पुरवली. बरं पहा, झालेला हा अपघात भयंकर होता, मात्र त्यातून तुमचा नातू किंवा मुलगा आत्ता तरी वाचला आहे. त्याला शुद्धीवर यायला किती वेळ लागेल ते माहीत नाही, सांगू शकत नाही. परंतु 24 तासात तो जर शुद्धीवर आला तर जास्त चांगले होईल. म्हणजे पुढील धोक्यातून तो वाचेल. पण आत्ताच काही सांगू शकत नाहीत. हाताला आणि पायाला फ्रॅक्चर आहे. ते भरून यायला 3 महिने तरी जातील. डॉक्टर, अजय लवकर बरा होईल ना? माझं त्याच्याशिवाय कोणीही नाही आहे. एवढं बोलून आजी रडू लागल्या. सायली त्यांना शांत करत होती. मी सर्व प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना शुद्ध कधी येईल हे मी सांगू शकत नाही. आणि जेव्हा तो शुद्धीवर येईल तेव्हाच मी पुढे काहीतरी सांगेन. मलाही काही सांगता येणार नाही. तोपर्यंत बाकी देव आहेच. डॉक्टर एवढे बोलून डॉक्टर उठले. मग नाईलाजाने याही बाहेर पडल्या. सायली अजयला पाहायला त्याच्या वॉर्डबाहेर थांबली. तिथे आतमध्ये कोणालाच प्रवेश नव्हता, त्यामुळे दरवाजाच्या वरच्या काचेतून ती त्याला पाहत होती. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून 2 थेंब गालावर ओघळले होते. सायली त्याला बघण्यात गुंग असणारी ती साठे मॅडमच्या आवाजाने एकदम भानावर आली. काय ग, काय झाले? तिचा चेहरा पाहून साठे मॅडम बोलल्या. काही नाही, ते जरा भीती वाटते. सायली म्हणाली. घाबरून कसे चालेल सायली? अगं, आपण घाबरलो तर आजींना कोण धीर देणार? आणि डॉक्टर बोलले ना, प्रयत्न चालू आहेत, म्हणून होईल बरा तो लवकर, साठे मॅडम म्हणाल्या. सायलीला काहीच कळत नव्हते. नक्की काय होते? त्या रात्री तो तिच्या घरी येऊन गेलेला अजून तरी कोणाला माहीत नव्हतं म्हणून ठीक, पण तिला याचे टेन्शन आले होते. माझ्या नाकारण्याचे त्याने एवढे टेन्शन घेतले होते का की गाडी चालवताना नीट लक्षही नव्हतं. आपण तर या गोष्टीला जबाबदार नाही ना? सायली पुन्हा आपल्या विचारात हरवली होती. डॉक्टरांनी सर्वांना घरी जायला सांगितले, मात्र कोणीतरी एकाला थांबणे गरजेचे होते. त्यामुळे
साठे मॅडमनी सायलीला नाही नाही म्हणत असताना देखील तिला जबरदस्तीने तिथे थांबवले आणि आजींना आपल्यासोबत घेऊन गेल्या. मग सायली तिथेच बाहेर बसून होती. राहून राहून तिच्या डोक्यात हाच विचार येत होता, या गोष्टीला आपण तर जबाबदार नाही ना. जेव्हा कधी पण तो समोर असायचा, आपण कधीच त्याच्याशी सरळ बोललो नाही. तो मात्र नेहमी मदतीला हजर असायचा. त्याने तर कधीच हे जाणवू दिले नाही की त्याचे आपल्यावर प्रेम आहे. नाही, कधीच. आपणच ते स्वतःला जाणून दिले नाही. असे 3 दिवस झाले तरी अजय शुद्धीवर आला नव्हता. आजी आणि साठे मॅडमनी त्याला येऊन भेटून जात असत. सायली दिवसभर जाऊन येऊन तरी पूर्ण वेळ थांबत होती. त्याची पूर्ण काळजी घेत होती. अजय लवकरात लवकर शुद्धीवर यावा म्हणून ती रोज देवळात जात असे आणि त्याच्याजवळ बसून ती रोज त्याची माफी मागत असे. तिच्यासाठी असलेली काळजी त्याने प्रत्येक वेळी दाखवून दिली होती. यामुळे यावेळेस तिला ही संधी सोडायची नव्हती. त्याच्यासाठी वाटेल ते करायला ती तयार होती. रात्री अशीच त्याचा हातात घेऊन सायली झोपी गेली होती. तेव्हा अचानक त्याच्या हाताची हालचाल तिला जाणवू लागली. तिचे आनंदाने हातपाय थरथरायला लागले. तिने घाईघाईने बेडच्या बाजूची बेल वाजवली आणि ती त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली. तातडीने नर्स आतमध्ये आली. मॉनिटर चेक करून ती डॉक्टरांना बोलवायला गेली. इथे याच्या पापण्यांची उघडझाप होत होती. त्याबरोबर हिच्या हृदयाची धडधड वाढली होती. खूप दिवस बेशुद्ध असल्याने त्याला डोळे उघडतानाही त्रास होत होता. डॉक्टरांनी त्याला चेक करून तो आत्ता व्यवस्थित असल्याचे सांगितले, परंतु थोडे दिवस अजून त्याला इथेच ठेवावे लागेल हेही सांगितले. डॉक्टर निघून गेले. तो मात्र डोळे मिटून पडून होता आणि ती तिथेच त्याच्याजवळ बसून राहिली. आपल्याला का एवढा आनंद झाला आहे? याआधी तर असे कधीच वाटले नाही त्याच्याबद्दल. म्हणजे प्रेम? छे, नाही नाही, असं नाही होऊ शकत. आपल्यामुळे तो आज या परिस्थितीत आहे आणि आज एवढ्या दिवसांनी त्याच्या जीवावरचे संकट दूर झाले म्हणून असेल. ती स्वतःची समजूत घालत होती. सायली, त्याच्या पुसटच्या आवाजाने ती भानावर आली. काही हवं आहे का? सायली म्हणाली. त्याने मानेनेच नकार कळवला आणि जवळ येण्याची खूण केली. ती त्याच्या आणि शेजारी जरा वाकून उभी राहिली. तो काहीतरी सांगण्याचे प्रयत्न करत होता, मात्र त्याला फारसे काही बोलता येईना. तेव्हा लगेच तिने त्याला काही बोलू नकोस असे खुणेने सांगितले. त्याच्या चेहऱ्यावरून तिला कळले होते की आपण इथे कसे हेच त्याला विचारायचे होते. जे काही असेल ते पण आपण घरी गेल्यावर बोलू. आधी तुझी तब्येत चांगली होऊ दे. लवकरच आपण घरी जाणार आहोत, सायली म्हणाली. हॉस्पिटलमधून अजयला आपल्या घरी घेऊन आली. भोसलेबाईही अजय घरी असल्यामुळे आनंदी होत्या, मात्र त्याला असे पाहून त्यांनाही वाईट वाटत होते. अजय पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत त्याला इथेच ठेवण्याचा निर्णय सायली आणि भोसलेबाईंनी मिळून घेतला होता. यामुळे आजी पण खूपच खुश होती. सायली अजयची ज्या प्रकारे काळजी घेत होती त्यामुळे आजीला सायलीचा हेवा वाटत होता. असेच 4 महिने निघून गेले. सायली आणि भोसलेबाई यांनी अजयच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नव्हती. त्याचाच रिझल्ट म्हणजे अजय आता पूर्णपणे बरा होऊ लागला होता. या दरम्यान सायली आणि अजयचे चांगले जमू लागले होते. पण आता तो आपल्या घरी जायचे भोसलेबाईंना म्हणत होता. त्यावर त्या काहीच म्हणाल्या नाहीत. नाही तर किती दिवस तो असे इथे राहू शकणार होता. आज ना उद्या त्याला जायचेच होते आणि तसेही त्यांच्या इथे राहण्याने बाहेर उगेच चर्चांना उधाण आले असते. त्यामुळे त्याचे जाणेच योग्य होते. अखेर तो दिवस उजडला जेव्हा अजय जायला निघाला. यव्वाना अनन्याला
त्याची एवढी सवय झालेली की तो निघाला म्हटल्यावर तिने घर डोक्यावर घेतले होते. सायलीलाही कसे तरीच वाटले होते, पण ती नक्की कोणत्या कारणाने त्याला थांबवणार होती. त्यामुळे तिची घालमेल चालू होती. भोसलेबाई आळीपाळीने त्या दोघींकडे बघत होत्या. आज आजी पण आली होती, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. अजय सर्व सामान घेऊन बाहेर आला तेव्हा त्यांनी एक कटाक्ष तिच्याकडे टाकला. त्यावेळी तिचे डोळे किंचित पाणावलेले जाणवले. त्याला सामान ठेवून तो पुन्हा तिच्याजवळ आला. सायली, तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत. सारे काही होऊनही तू माझी सेवा केलीस. खरंच तुझे आभार कसे मानू कळत नाही. अजय हात जोडून तिच्या पुढे उभा होता. सायलीला तर आता जोरजोरात रडावे असे वाटत होते. वेळ हातातून निसटल्यासारखी वाटत होती, पण ती तशीच त्याला पाहत उभी होती. तिच्या मनात चाललेला गोंधळ भोसलेबाईंच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला आवाज दिला, सायली, अगं अजय निघतोय, उशीर होतोय त्याला. त्याबरोबर ती भानावर आली. अजय भोसलेबाईंच्या पाया पडला आणि अनन्याला पुन्हा येतो अशी समजूत घालून तो जाऊ लागला. तेव्हा भोसलेबाई सायलीच्या कानात बोलल्या, सायली, अजून ही वेळ गेलेली नाही. तू थांबवलेस तर तो नक्कीच थांबेल, पण ही वेळ पुन्हा येणार नाही. त्याबरोबर सायली दाराबाहेर पडणाऱ्या अजयच्या मागे धावत गेली आणि त्याला मागून जाऊन मिठीत घेऊन म्हणाली, माफ कर अजय मला. थांब, नको ना जाऊ. मी खरंच तुझ्या प्रेमाला ओळखू शकले नाही. मला पुन्हा एक संधी दे. सायली रडत रडत आपल्या प्रेमाची कबुली देत होती आणि तो केवळ रडणाऱ्या तिला मिठीत घेऊन उभा होता. डोळे तर त्याचेही पाणवले होते, कारण तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. तो आधीच सर्व काही नाकारून आजी आणि भोसलेबाई एकमेकीकडे पाहून एकमेकींची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त करत होत्या. अनन्या त्या दोघांच्या मध्ये जाऊन उभी होती. अजयने तिलाही उचलून घेतले. मी पुन्हा येईल तुला न्यायला, असे म्हणून त्याने सर्वांचा निरोप घेतला. सायली कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती आणि दुसऱ्या दिवशी लगेच भोसलेबाई आणि आजींनी त्यांच्या लग्नाचा लवकरात लवकरच मुहूर्त काढला. मुहूर्त 8 दिवसांवर होता. त्यांनी लगेच लग्नाची तयारी चालू केली. सर्वांना आमंत्रणे चालू झाली. मांडव, जेवण, वाजंत्री ठरवण्यात आले. भोसलेबाईंना आपल्या लेकी समान सुनेच्या लग्नात कसलीही कमी ठेवायची नव्हती. एवढ्या वर्षांनी सायलीही आनंदी राहू लागली होती. तिच्या आनंदात त्याही आनंदी होत्या. तर सायली आपल्याला सोडून जाणार या भावनेने दुःखीही होत होत्या. त्यांच्या मनात संमिश्र भावनांनी जागा घेतली होती. अनन्या पण आपल्याला बाबा मिळाला या खुशीतच होती. बघता बघता लग्नाचा दिवस उजडला. सायलीच्या बाजूने सर्व त्यांनाच करायचे होते, त्यामुळे त्यांची फार धावपळ होत होती. दारावर वाजंत्रीवाल्यांचा आवाज आला. तसेच त्यांनी जमलेल्या बायकांना नवरदेवाचे स्वागत करायला पाठवले. भटजी काकांनी लगोलग बाकीची तयारी चालू केली. भोसलेबाई कौतुकाने अजयला पाहत होत्या. तो त्यांच्या पाया पडला आणि पाटावर जाऊन बसला. मंगल अष्टके चालू झाली तेव्हा भोसलेबाई सायलीला घेऊन आल्या. सायली आणि अजय जेव्हा लग्नाचे फेरे घेऊ लागले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले आणि पुढील सर्व लग्न त्यांना धूरसर दिसू लागले. त्यात आनंद आणि कौतुक जास्त होते. सर्व विधी संपल्यानंतर दोघेही जोडीने पाया पडायला आले तेव्हा सायली आणि भोसलेबाई एकमेकींच्या गळ्यात पडून खूपच रडू लागल्या. अनन्या नेहमीप्रमाणे अजयला जाऊन चिटकली. तो तिच्या जीवनात आल्यापासून ती सारखी त्याच्याकडेच असे आणि तो ही तिचे सर्व लाड पुरवत असे. त्या दोघींचे रडणे थांबत नाही हे पाहून तो पुढे झाला. बाई, आज तुमच्या पुढाकाराने हे सर्व काही शक्य झाले आहे, पण आज मी 2 नाही तर
माझ्या कुटुंबात 3 नवीन सदस्याची भर पडली आहे, कारण तुम्हीही आमच्यासोबत कायमचे येत आहात. तुम्हीच तर अविनाच्या जागी मला स्वीकारलं होतं. मग मी एका मुलाचे कर्तव्य यापुढेही पार पाडणार आहे. सर्व त्याच्या अशा वागण्याने भारावून गेले होते. आजीने तर आपला नातू आणि नव्या नातसुनेच्या डोक्यावरून बोटे मोडली. वाजत गाजत वरात आजीच्या घरी आली. बिल्डिंगमधल्या लोकांनी त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. दोघेही माप ओलांडून घरात आले आणि भोसल्यांच्या घरात सून बनून आलेली सायली आज आजीच्या घरात गृहप्रवेश करून आली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.